हा आपल्या देशात फक्त भारत सरकारनेच जास्त तोडलं. याचं दुर्दैव जे आहे ही सगळी झाडं जी सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतात, मोठी पानं असतात ती जास्त कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जास्त ऑक्सिजन देतात. तर वडाचं झाड हे सगळ्यात महत्त्वाचं. आता हे वडाचं 500-600 प्रकारच्या प्रजाती जगतात. आता अशी झाडं तोडली आणि हे शासनाने जरा चुकी केली, चुकून त्याच्यात फुल्या मारल्या, माफ नाही. तुम्ही आम्ही ही जरा छोटी छोटी झाडं लावतो, माफ नाही. झाडाला आणि काशीत कुणी लावलं काय, लेडीसिडिया कुणी लावला काय आणि सुबाबा कुणी लावली काय, ती यांचीच पाप आहे. आता यांची मध्ये ही आपलीच माणसं आहेत ना, पण आपल्याच भावाला झाडाच्या बाबतीत माफ नाही कुणीही. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं जिथं म्हणून झाड तुटलं जाईल त्या सगळ्यांना मी सांगतो की झाड तुटू देऊ नका. झाड म्हणजे आपलं आई बाप आहे. आता आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार का? त्यामुळं कोणालाही माफ नाही. कुठे झाड तुटू देण्यात कामा नये. आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि ते 30-35 वर्षाचं हे केलं. आता गिरीश महाजन तुम्ही याचं उत्तर द्या. मला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात.